एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालतायत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं सर्वात अवघड आणि लांबचा टप्पा असणारा पुणे ते सासवड हा प्रवास काल पूर्ण केलेला आहे आणि आजचा संपूर्ण दिवस आणि रात्र पालखी जी आहे ती सासवड मुक्कामी असणार आहे। उद्या पालखी माळसाकांताच्या जेजुरी नगरीमध्ये प्रवेश करणार आहे। माऊली माऊलीचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष करत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूरच्या रस्त्यानं लोणी काळभोर इथं मुक्कामी पोहोचली आहे। लोणी काळभोरकरांचा पाहुणचार स्वीकारून आज पालखी यवत मुक्कामी असणार आहे। देहूहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी होती। क्षेत्र शेगावहून निघालेल्या संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जी आहे ती दिंडी आणि हरिनामाचा जयघोष करत धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली असून जिल्ह्यातील कळंब शहरात या पालखीचा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। यावेळेस हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। पुढील 3 दिवस ही पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये असणार आहे। आज पालखीचा मुक्काम कळंब शहरात असणार आहे। आषाढी वारीसाठी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं आज सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। सोपानकाका यांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा पांगरे गावामध्ये असणार आहे। त्याआधी सोपानकाका महाराजांच्या पालखीचं अश्वजे ते जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेलं। नाथ महाराजांची पालखी काल अहिल्यानगरमध्ये दाखल झालेली आहे। पालखीचा आजचा मुक्काम हा अहिल्यानगरच्या मार्केट यार्डामध्ये टाळ मृदुंग आणि विठुरायाचा जयघोष करत वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत आहेत। ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागतही होत आहे। राज्यातील 3ऱ्या मानाची पालखी म्हणून ओळखली जाणारी संत एकनाथ महाराजांची पालखी जी आहे तिचं बीड जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे। पैठणहून निघालेल्या या दिंडीचे जिल्ह्यातील शिरूर कासार इथं ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केलं। हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने ही दिंडी मार्गस्थ होतीये। पैठणवरून निघालेली संत एकनाथांची पालखी जी आहे ती बीड जिल्ह्यातील शिरूर आणि पाटोदा तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतीये। या पालखी सोहळ्याला पंढरपूरमध्ये मोठा बहुमान आहे। सकल संतांचे काले हे गोपाळपूरला होतात, पण नाथमारांचा काल हा पांडुरंगाच्या मंदिरात होतो। हा मोठा बहुमान या पालखी सोहळ्याला आहे। या पालखी सोहळ्याचा 18 दिवसाचा प्रवास आहे। या प्रवासामध्ये 4 रिंगण होतात। पहिलं मेडसिंगी, दुसरं पारगाव घोंबरे, तिसरं नांगवडा आणि चौथं कवेडण, 5वं उभं रिंगण पंढरपूरमध्ये येथे होऊन पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करतो। आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचं आज बीड शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। पालखी दुसऱ्या दिवशी माळवेस परिसरामध्ये पोहोचली। बीड हे संत मुक्ताईंचं आजोळ असल्यानं नाथ संत मुक्ताई आणि आजोबा गोविंदपंत यांची आज भेट झाली असून बीड शहरामध्ये ढोल ताशांच्या पथकासह रांगोळ्यांच्या पायघड्या टाकत उत्साहात मुक्ताईंच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। संगभार पंढरी
पालखी सोहळ्यामध्ये आकाशातून उडणाऱ्या ड्रोनवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पालखी सोहळ्यादरम्यान ड्रोन वापरण्यास बंदी असूनही अनेकांकडून ड्रोनचा सर्रास वापर होताना दिसतोय आणि यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी अँटी ड्रोन गनचा वापर करून हे ड्रोन जे ते खाली उतरवलंय। ड्रोन उडवणाऱ्या तरुणावर सुद्धा आता ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल दिवेघाट पार केला आणि हेच विहंगम दृश्य टिपण्यासाठी आणि त्याच्या रील्स करण्यासाठी अनेक तरुणांनी ड्रोनचा सर्रास वापर केला होता। मात्र ग्रामीण पोलिसांनी 2 अँटी ड्रोन गनचा वापर करून कारवाई केलेली आहे।